नमस्कार मित्रांनो, कॉलेज अलॉटमेंट जाहीर झाली आणि तुम्हाला आता पाहायचं की कोणतं कॉलेज मिळालेलं आहे. ते कॉलेज मिळाल्यानंतर तुम्हाला आता पुढची प्रोसेस काय करायची हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. आता दोन कंडिशन असणार आहे. एक तर तुम्ही जे कॉलेज मिळाले त्याच्यासाठी सॅटिस्फाईड असाल, किंवा जे कॉलेज मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज तुम्हाला हवं असेल. ह्या दोन कंडिशन तुमच्या पुढे असणार आहेत. तर मग जर तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झालेली आहे आणि तुम्ही ती आपल्या पहिला व्हिडिओ पाहिला असेल की ती कशी चेक करायची, त्याच्यानंतर कॉलेज अलॉटमेंट लेटर कसं चेक करायचं, त्याच्याबरोबर सीट ॲक्सेप्टन्स करून आपलं अलॉटमेंट लेटर कसं डाउनलोड करायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर पाहिल्या असतील तर दुसऱ्या प्रोसेसकडे आपल्याला जायचं की तुम्हाला फ्रीज किंवा बेटरमेंट ही समजून घेण्याचं. तर फ्रीज म्हणजे काय, बेटरमेंट काय, याच्याबद्दल आज आपण बोलणार आहेत आणि तुम्हाला फ्रीज करणं चांगलं की बेटरमेंट करायला हवं याबद्दल आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. फ्रीज फ्रीज म्हणजे काय, मिळालेलं कॉलेज आणि ब्रांच म्हणून अंतिम म्हणून स्वीकारणे. याच कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर फ्रीज हा पर्याय आपण निवडू शकतो. 90% विद्यार्थी तरी पहिल्या राऊंडला तरी फ्रीज हा ऑप्शन निवडत नाही असं दिसून येते, कारण त्यांच्या पुढे 3 राऊंडचा ऑप्शन असतो. त्यांना अजून आपलं बेटर चॉईस मिळतंय का ह्याच्यासाठी ते ट्राय करतात, असं मागच्या वेळेसच्या एका अनुभवातून लक्षात येतंय. कारण की आज कितीही जरी चांगलं कॉलेज मिळालं तर त्याच्यापेक्षा अजून चांगलं कॉलेज मिळावं ही अपेक्षा असते. पहिल्या राऊंडला सगळ्यात सर्वोत्तम कॉलेज मिळालं असेल तर आणि चांगली ब्रांच मिळालेली असतील तरच असे विद्यार्थी फ्रीज हा ऑप्शन निवडतील असं वाटतंय. आता बेटरमेंट म्हणजे काय, सध्याची सीट सुरक्षित ठेवून पुढच्या कॅप राऊंडमध्ये आणखी चांगल्या कॉलेज आणि ब्रांचची संधी तपासणे याला बेटरमेंट असं ऑप्शन म्हणतात. हा बेटरमेंटचा ऑप्शन तुम्ही तुमच्या पहिला ऑटो फ्रीज ऑप्शन सोडल्यानंतर कोणत्याही ऑप्शनसाठी ट्राय करू शकता. मोस्ट ऑफ द विद्यार्थी ह्या ऑप्शनलाच जातात, कारण की त्यांना अजून चांगलं कॉलेज मिळावं हीच अपेक्षा असते. फ्रीज कधी करावं? आवडतं कॉलेज आणि आवडती ब्रांच मिळाली असेल, पुढे बदल नको असेल, याच्यापेक्षा चांगलं कॉलेज मिळणार नाही, असं तुम्हाला जर वाटत असेल, तर फ्रीज करावं. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जर चांगलं कॉलेज मिळालेलं असेल किंवा योग्य कॉलेज मिळालं असेल, योग्य ब्रांच मिळालेली असेल, तर त्यांनी फ्रीज करायला हरकत नाही. बेटरमेंट कधी करावं? सध्याचं कॉलेज ठीक आहे, पण वरच्या प्रेफरन्समधील कॉलेज किंवा ब्रँच मिळण्याची शक्यता वाटत असेल, तर बेटरमेंट करावं. त्यासाठी तुम्हाला अजून 3 राउंड आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला तो ऑप्शन मिळणार आहे. म्हणून बेटरमेंट जर तुम्हाला करणं योग्य वाटत असेल, तर तुम्ही करावं आणि कॅप राउंडहून नंतर बरेचसे विद्यार्थी तेच करतात. असं मागच्या वर्षी तरी दिसून आलेलं आहे. त्यामुळं हा एक चान्स घेण्यात काहीही हरकत नाहीये. पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, हे मी व्हिडिओच्या पुढच्या पार्टमध्ये सांगतो. कॉलेज अलॉटमेंटमध्ये फ्रीज बेटरमेंट ऑप्शन निवडताना तुम्हाला ₹1000 सीट ॲक्सेप्टन्स फी भरावी लागणार आहे. ती भरून तुम्ही आयदर फ्रीज करू शकता किंवा बेटरमेंट करू शकता. फ्रीज केल्यानंतर तुम्हाला कॉलेज रिपोर्टिंग करायचे आणि ॲडमिशन कन्फर्म करायचं. तर बेटरमेंट केल्यास कॅप राउंड 2 मध्ये जाऊन न्यू अलॉटमेंट तुम्हाला मिळू शकते. फीज आणि बेटरमेंट करण्यासाठी तुम्हाला 3 दिवसाची मुदत दिलेली आहे. 3 ते 5 ऑगस्ट अप टू 5 PM तुम्हाला हे फीज किंवा बेटरमेंटसाठी टाईम मिळेल. त्याच कालावधीत करा. ह्याच्यामध्ये मुदतवाढ मिळत नाही आणि ह्या 3 दिवसामध्येच तुम्हाला दिलेली प्रोसेस करायची आहे. विशेषतः ज्यांनी फ्रीज केलंय त्यांना त्या 3 दिवसामध्येच रिस्पेक्टिव्ह कॉलेजला जाऊन आपली ॲडमिशन प्रोसेस पूर्ण करायची. लक्षात ठेवा, दिलेल्या 3 दिवसात. जर तुम्ही असं केलं नाही, तर पहिल्या राउंडची सीट जाते. तुम्हाला मिळालेली सीट तुमच्यासाठी राखीव राहत नाही, ही गोष्ट लक्षात असू द्या. आणि ज्यांना कॅप राउंडला सीटच मिळाली नाही, त्यांनाही कॅप राउंड 2 साठी जाऊन अर्ज करावे लागतात. म्हणून ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. फ्रीज किंवा बेटरमेंट करण्यासाठी MSCET कॅप पोर्टलवर जा, कॅन्डिडेट लॉग इन करा. लॉग इन झाल्यावर सीट ॲक्सेप्टन्स किंवा ॲक्सेप्ट ऑफर सीट हा पर्याय उघडा. तुम्हाला कॉलेज आणि ब्रांच दिसेल. तर 2 पर्याय दिसतील. फ्रीज मिळालेली सीट फायनल करण्यास आणि नॉट फ्रीज पुढील कॅप राउंडमध्ये जाण्यासाठी. योग्य पर्याय निवडा आणि कन्फर्मवर क्लिक करा. नंतर 1000 सीट ॲक्सेप्टन्स फी ऑनलाईन भरा. पेमेंट यशस्वी झाल्यावर रिसिप्ट डाउनलोड करून सेव्ह करा. फ्रीज निवडल्यास दिलेल्या तारखेत कॉलेजला रिपोर्टिंग करा आणि बेटरमेंट निवडल्यास पुढील कॅप राउंडला
अप्लाय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कारण की हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.